दिगू कशाला तिला हात लावला मूर्ख माणसा? अरे ती दुष्ट शक्तीच्या तावडीत आहे, हिला हात लावलास ना तर तूही भ्रष्ट होशील. इतका काय या मुलीच्या आहारी गेलायस? बाकी तुला काहीच दिसत नाही. मला न सांगता बाहेर गेलास आणि आलास तू थेट तिच्याकडे आलास. लाज शरम काही कोळून प्यायलास का तू? अगं बाई, एवढ्या मोठ्याने जाऊबाईंचा आवाज, काहीतरी भयानक घडलेलं दिसतंय. इथे आल्यापासून या मुलीने फक्त क्लेश आणि क्लेशच दिलेत. त्या बायकोचा असा कळवळा येतोच कसा रे तुला? यासल्या कर्मदरिद्री मुलीला कसला कर्माचा आधार देतोयस? त्यामुळे तिचा उद्धार होणार नाहीये, पण तू गर्तेत जाणार आहेस आणि आम्हाला घेऊन बुडणार आहेस. अरे कळत कसं नाही तुला? या मुलीनं या लक्ष्मण रेषेच्या आत पाऊल ठेवून आपल्याला संकटात टाकलंय. इथे असलेल्या अतृप्त आणि भयानक शक्ती जर जाग्या झाल्या तर आपलं काय होईल दिगू? दिगूला सगळं कळतंय. उगाच वेड पांघरून पेडगावला जातोय. ए नाकाने कांदा सोलू नकोस. तुला सांगितलं होतं ना सखोर लक्ष ठेवायला. तू का नव्हतीस इथे? जबाबदारी सोडून कुठे गेली होतीस नाक उपसायला? बरी अद्दल घडली. इथं जाता नाक वर करून अशा मुलाला बोलत असते. आणि तू रे दिगू, बाबाजींना भेटायला गेला होतास ना तू परस्पर मला न सांगता? आणि आल्यावर सुद्धा मुनींजींकडे मी निरोप दिला होता, मला भेटायला सांगा. तो जरा थांबा असं म्हणालास. मला म्हणालास जरा थांबा? कशासाठी? आईला इथे ताटकळत ठेवून या उद्धट आणि दळभद्री मुलीचं दर्शन घ्यायचं होतं का तुला? नाही अगं रमाई, सबाबी सांगू नकोस. बाबाजी काय म्हणाले ते सांग. बाबाजी प्रत्यक्ष भेटलेच नाही, पण भैरूनी सांगितलं की इथे जे काय घडलंय ते बाबाजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने मी तिथे पोहोचण्याआधीच पाहिलंय. ते पोहोचवायला आहे हो मी समर्थ. आणि बाबाजींचं त्या संदर्भातच जिंगरूबाईंशी काही बोलणं सुरू आहे. तेव्हा ते येईपर्यंत नाही नाही काही नाही. अर्धवट बोलू नकोस, काहीही लपू नकोस दिगू. ते येईपर्यंत काय? काही नाही, चुकून काहीतरी. बाबाजी चुकून असं काहीही बोलत नाही. ते येईपर्यंत काय? ते येईपर्यंत सखूने असंच एका पायावर उभं राहायचं, एका पायावर उभं राहायचं. बघितलंस? म्हणून हे दडवत होता तो. बघताय ना तुम्ही सगळे, बाबाजी सर्वज्ञानी आहेत आणि याची प्रचिती ते सतत देत असतात. आपल्यासाठी ते गुरु जिंगरोबाशी बोलतायत, आपल्यासाठी ते स्वतःच त्रास सहन करतायत. आपल्याला लाज वाटायला नको? लाज वाटायची झाली तर ह्या महामायेला कशा कशाची लाज वाटायला हवी हे सांगू का मी आता? अगं बाई जरा गप्प बस. इथे आधीच बघ केवढं वातावरण तापलंय. ते त्या महामायेचा मोहरा आपल्याकडे वळायला नको म्हणून गप्प.
पण या बोक्याचा मोहरा इकडे का वळलाय बघायलाच हवं. हो रमाई, बाबाजी नक्कीच काहीतरी उपाय सांगतील, पण अगं तोपर्यंत काय तोपर्यंत काय? रमाई अगं तोपर्यंत सखू अशीच एका पायावर कशी उभी राहू शकेल? लहान आहे ग ती, तिच्या वयाचा तरी विचार कर ना. आताच तिची अवस्था कशी झालीये बघ. कुणामुळे झाले ही अवस्था? तिच्या स्वतःमुळेच ना. मग परिणाम भोगायला नको? आणि बाबाजींनी स्पष्ट आणि स्वच्छ सांगितलंय, सखूने एका पायावर उभं राहायचं. मग तू आणि मी त्यांच्या विरुद्ध जाणारे कोण? रमाई पण काही नाही. बाबाजी जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत सखूने इथेच आणि असंच एका पायावर उभं राहायचं. चला आता सगळ्यांनी. तिच्या आजूबाजूला कोणी दिसायला नको. शिंगरूबाज काय ते लक्ष ठेवतील हिच्यावर. निघू चला आत. बाबाजी बाबाजी असं म्हण, म्हणजे सगळं कसं नीट होईल. पण तू हट्टी आहेस. बाबाजींना शरण जाणं, त्यांची क्षमा मागणं तुला जमणारच नाही. मग मर, अशीच मर. चांगलीच अद्दल घडवली ठमकाईनी. ही तर मालकांच्या पेक्षा आहे हो. वरताण म्हणतो मी. हा का डोळे दाखवतोय इथे उभा राहून? दामूशेठ तयारीत राहा म्हणतो मी. कुठे कुठे काय डोक्यात डोक्यात कुठला डाव चालू आहे बघतोय ना मी. मुनीमजी, तुम्ही मला हलक्यात घेण्या